देशातली लोकशाही जी भरकटलेली आहे, म्हणजे खवळलेला समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये एक जी होडी असते, ती होडी जशी भरकटते तसं आपली जी भरकटलेली लोकशाही ती ताळ्यावर येईल. जर 1% लोकांना जर आपण चांगल्या पद्धतीनं जागरूक नागरिक म्हणून काम केलं तर कोणत्याही परिस्थितीत लोकशाही वाचली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत सामान्य लोकांचे, गरीब लोकांचे, मध्यमवर्गीय लोकांचे अधिकार शाबूत राहिले पाहिजेत. तर ह्याची सुरुवात माहिती अधिकारापासून होते. माहितीचा अधिकार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला प्रेरणा देऊ शकतो आणि आपण बदल करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. महात्मा गांधींचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, तुम्हाला जे बदल व्हावं वाटतं ना त्यासाठी काम करण्यात तुम्ही सामील व्हा. नुसतंच मला वाटतं मी काहीच करत नाही तर त्याला काही अर्थ नसतो. मला वाटतं की बदल झाला पाहिजे, मला वाटतं की चांगलं जग निर्माण झालं पाहिजे, मला वाटतं की भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण झाला पाहिजे आणि भ्रष्टाचार संपवा म्हणून मी काहीच करत नसेल तर मला वाटतं की आपण त्या बदलामध्ये सामील झालेलो नसतो. आपल्याला जो चेंज व्हावा वाटतो, आपल्याला जो बदल व्हावा वाटतो त्यात आपण सामील झालं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की माहितीचा अधिकार अधिनियमामधून जागरूक नागरिक तयार होतील आणि हे जागरूक नागरिक लोकशाही वाचवतील. लोकशाही वाचवण्याचं हे शेवटचं आणि चांगलं हत्यार आहे, त्याचं नाव माहितीचा अधिकार महासंघ. गेल्या 7-8 प्रशिक्षण सत्रापासून आपण माहितीच्या अधिकाराचा हा वापर करत आहोत आणि आपण माहितीच्या अधिकाराच्या मध्ये माहितीच्या अधिकाराचा इतिहास पाहिलेला आहे, माहितीच्या अधिकाराची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत, माहितीच्या अधिकारामध्ये आपण त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिलेली आहे, माहितीच्या अधिकाराची आपण प्रस्तावना पाहिलेली आहे, माहितीच्या अधिकाराची मूल तत्वे पाहिलेली आहेत, उद्देश पाहिलेला आहे, माहितीच्या अधिकाराचं कलम 1 पाहिलेलं आहे, माहितीच्या अधिकाराचं कलम 2 म्हणजे हे सगळ्या व्याख्याचं कलम, त्याच्यामध्ये माहितीची व्याख्या आहे, माहितीच्या अधिकाराची व्याख्या आहे, समुचित शासनाची व्याख्या आहे, जनमाहिती अधिकाराची व्याख्या आहे, आपल्या माहिती आयोगाची व्याख्या आहे. अशा सगळ्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत कलम 2 मध्ये. कलम 3 मध्ये आपल्याला सगळ्या नागरिकांना माहितीचा अधिकार दिलेला आहे. कलम 3 एवढंच सांगतं की सगळ्या नागरिकांना, जो या भारत देशाचा प्रत्येक नागरिक, मतदार नाही, नागरिक म्हणजे अगदी नागरिक कोण असू शकतं, जन्मलेल्या मुलापासून ते अगदी मरणशेवर टेकलेल्या माणसापर्यंत सगळेजण नागरिक असतात. मतदार मात्र ज्याच्या वयाचे 18 वर्ष पूर्ण होतात तिथून पुढे मतदार चालू होतो, त्याच्या अगोदर मतदार नसतो. परंतु नागरिक हा जन्मल्यापासून मृत्यूपस्तोर या देशाचा नागरिक असतो. त्याच्याकडचं जे नागरिक हे बिरुद आहे, त्याला जे नागरिक हे जे उपनाम भेटलेलं आहे ते त्याच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. सार्वजनिक जीवनात काम करताना तुम्हाला कोणतंही पद नसलं ना तरी तुम्ही कार्यकर्ता असता. कार्यकर्ता हे पद कुणी तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही. तसंच आहे, आपण जेव्हा या देशात जन्मलो आहोत, या देशात वाढतो आहोत, या तर आपण नागरिक आहोत. अगदी लहान बाळापासून अगदी पहिलीच्या मुलाला सुद्धा माहितीचा अधिकार करता येतो. तुम्हाला माहिती आहे, छोटी छोटी मुलं आहेत ती सुद्धा माहितीचा अधिकार करतात. पंतप्रधानाला माहितीचा अधिकार करतात, राष्ट्रपती कार्यालयाला माहितीचा अधिकार करतात. हे असं करत असतात. एक मुलीनं तर प्रश्न विचारला होता पंतप्रधान कार्यालयाला की महात्मा गांधीला महात्मा ही पदवी कुणी दिली, मला त्याचं काही नाव सांगा. म्हणजे छोटी छोटी मुलं सुद्धा माहितीचा अधिकार वापरू शकतात, हे मला यातून सांगायचंय. त्यानंतर आपण कलम 4 पाहिलेलं आहे. कलम 4 मधल्या 17 बाबीची आपण माहिती घेतलेली. त्यानंतर आपण काल कलम 4 पाहिलेलं आहे. कलम 4 पाहिल्यानंतर आपण परवा दिवशी कलम 4 पाहिलं होतं. काल आपण कलम 5 पाहिलं होतं. कलम 5 मध्ये जनमाहिती अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, त्यानंतर सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, त्यानंतर जो आपण अर्ज असतो तो इंग्रजी किंवा हिंदी भाषेत किंवा क्षेत्रीय भाषेत करता येईल. आपण हे कलम 5 मध्ये हे पाहिलेलं आहे सगळं आपण. तर आपल्याला आज कलम 6 पाहायचा आहे. कलम 6 याची स्लाइड मी आपल्या सगळ्याच्या साठी कॉम्प्युटरवर आणलेली, तुम्हाला सगळ्याला ती मोबाईल मध्ये तुमच्या भेटत असेल. आज आपण कलम 6 पाहूया. कलम 6 मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 6. कलम 6चं शीर्षक आहे माहिती मिळवण्याकरता विनंती करणे. बघा, हे सगळ्यात महत्वाचं कलम आहे. या कलमाद्वारे आपल्याला जनमाहिती अधिकाऱ्याकडे प्रत्येक अर्जदाराला अर्ज करता येतो.
अर्ज करण्याची तरतूद ही कलम 6 मध्ये आहे. माहिती मिळवण्याकरता विनंती अर्ज करणे. पहिल्यांदा सगळ्याला मी सांगतो, या माहिती अधिकार अधिनियमाचं नाव जरी माहितीचा अधिकार असेल, आपल्याला अधिकार आहे, परंतु आपण अर्ज करताना आपण विनंती अर्ज करतो. लक्षात घ्या, कारण आपण नम्रतेनं राहिलं पाहिजे, आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि आपण सभ्य राहिलं पाहिजे. आपला अधिकार आहे म्हणून आपण ऑर्डर नाही देऊ शकत. या कायद्यामध्ये तरतूद आहे की अर्जदाराला जो अर्ज केलाय तो रिक्वेस्ट ऍप्लिकेशन असेल, ते विनंती अर्ज असेल, तर आपण कायद्यातल्या बारीक सारीक गोष्टीवर सुद्धा अतिशय लक्ष दिलं पाहिजे, तर आपल्याला चांगला कायदा समजू शकतो. आपण कायद्याची विनंती करतो. एक आहे, ह्या विनंतीच्या पाठीमाग एक हक्काचं आणि अधिकाराचं अधिष्ठान जरूर आहे, परंतु आपण नागरिक, आपण सभ्य सोसायटी आहोत, भद्र समाज आहोत, आपण सिव्हिल सोसायटी आहोत, तर आपल्याला विनंती अर्ज केला पाहिजे. आपण त्याला विनंती करतो की माझा हा विनंती अर्ज आहे, हा अर्ज तुम्ही स्वीकारावा आणि मला तुम्ही माहिती द्यावी. याच्या पाठीमाग अधिकाराचा आणि हक्काचा अधिष्ठान जरूर आहे, परंतु अर्ज हा विनंती अर्ज, हे लक्षात घ्या. तर माहिती मिळवण्याकरता विनंती करणे, त्यात आहे, त्यातलं कलम 6 मधलं एक जे कलम आहे, त्या एक कलमामध्ये असं आहे की या अधिनियमान्वये कोणतीही माहिती मिळवण्याची इच्छा असलेली व्यक्ती त्याने किंवा तिने मागणी केलेल्या माहितीचा तपशील विनिर्दिष्ट करणारी इंग्रजीमधील किंवा हिंदीमधील अथवा अर्ज ज्या क्षेत्रात करण्यात येत असेल त्या क्षेत्राच्या राजभाषेमधील लेखी स्वरूपात केलेली किंवा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे केलेली विनंती विहित करण्यात येईल अशा फीसह. आता त्याच्यात एक मध्ये कलम उपकलम आहे कलम 6(1) क, त्याच्यामध्ये संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाच्या केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याकडे किंवा यथास्थिती राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडे, ख मध्ये असं म्हटलं आहे की केंद्रीय सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे किंवा यथास्थिती राज्य सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे सादर करील. परंतु जेव्हा अशी विनंती लेखी स्वरूपात करता येऊ शकत नसेल अशा बाबतीत यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी मौखिक विनंती करणाऱ्या व्यक्तीस ती लेखी स्वरूपात आणण्यासाठी सर्व वाजवी सहाय्य करेल. हा मी सगळा तुम्हाला कलम 1 वाचून दाखवला. कलम 1 मोठा आहे म्हणून एकत्रच वाचायला यावा म्हणून आपण तो एकाच स्लाइडवर घेतलेला आहे. आता परत आपण त्याचं थोडं जरा विश्लेषण करू. या अधिनियमान्वये कोणतीही माहिती मिळवण्याची इच्छा असलेली व्यक्ती म्हणजे कोणताही नागरिक ज्याला वाटतं की या सरकारी कार्यालयातली ही माहिती मला मागायची आहे, अशी ज्याची इच्छा आहे, असा कोणताही व्यक्ती. समजा माझी अशी इच्छा आहे की मी पनवेलच्या गट विकास अधिकाऱ्यालयातून मला एक माहिती मागायची आहे किंवा पनवेलच्या नगरपालिका कार्यालयातून मला एखादी माहिती मागायची आहे, अशी माझी इच्छा झाली की मग मी तसा अर्ज करू शकतो. 15 दिवसापूर्वी मला अशी इच्छा झाली की आमच्या पनवेलमध्ये काय होतं की नवीन महानगरपालिका झालेली आहे आणि सर्वात छोटी मोठी झाडं तोडली जातात. मग मला असं माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण महापालिका क्षेत्रामध्ये वृक्ष प्राधिकरण समिती कार्यरत आहे का, तिच्यामध्ये कोण कोण सभासद आहेत, आणि विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षात महापालिकेनं आपल्या परिसरातील आपल्या कार्यक्षेत्रातील झाडांची गणना केलेली आहे का. प्रत्येक महापालिकेला त्यांच्या कार्यक्षेत्रातील झाडांची सुद्धा गणना करावी लागते. आपल्या जशी जनगणना होती, व्यक्तींची मोजणी होते दर 10 वर्षाला, त्या पद्धतीनं महापालिका क्षेत्रातला झाडाची गणना करावी लागते, झाडं मोजावी लागतात. आणि त्यातली जी जुनी झाडं आहेत, जी 100 वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं आहेत, 50 वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं आहेत, जी अतिशय उपयुक्त झाडं आहेत, वड आहे, पिंपळ आहे, उंबर आहे, खैर आहे किंवा अशी फणसाचं झाड आहे, अशी जी जुनी मोठी चांगली झाडं आहेत त्यांना हेरिटेज दर्जा द्यायचा आहे. म्हणजे त्यांना ते जपून ठेवायचे, त्यांना कसल्याही पद्धतीचा हात लागता कामा नये, त्यांची जपवणूक झाली पाहिजे. असा जो कायद्यातल्या तरतुदी आहेत, मी विचार केला की मला इच्छा झाली की ही माहिती मागायची आणि ती माहिती मी जाऊन पालिकेत मागितली आणि पालिका मला आता 1-2 दिवसात त्याच्यावर उत्तर देईल. तर अशी आपल्याला इच्छा झाली पाहिजे. आपण जेव्हा समाजात फिरतो ना, आपण रस्त्यानं चाललो की आपण जर खड्ड्याचा रस्ता बघितला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की अरे खड्डे रस्त्यात आहेत
मग PWD ला अर्ज केला पाहिजे, नगरपालिकेला अर्ज केला पाहिजे, तो जर रस्ता जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषदेला अर्ज केला पाहिजे, तो रस्ता गावातला असेल तर ग्रामपंचायतीला अर्ज केला पाहिजे, नगरपालिकेला अर्ज केला पाहिजे. आपण जर बागेत गेलो आणि आपल्या लक्षात आलं की लहान मुलाची खेळणी तुटून पडलेली, झोकात तुटून पडलेला आहे, घसरगुंडी मोडून पडलेली, आपल्या लक्षात आलं की आपण लगेच अर्ज केला पाहिजे. आपल्या लक्षात आलं ना की आपल्या भागातला कचरा कुंडीतून 3-3, 4-4 दिवस कचरा उचलला जात नाही, आपण लगेच अर्ज केला पाहिजे. आपण गावात राहू, खेड्यात राहू, कुठेही राहू, आपल्याला जिथं जिथं समस्या दिसते तिथं तिथं आपली अर्ज करण्याची इच्छा झाली पाहिजे. आणि अर्ज करणाऱ्या व्यक्तीला इंग्रजी भाषेतून किंवा हिंदी भाषेतून अर्ज करता येईल किंवा त्या क्षेत्रातील राजभाषेतून अर्ज करता येईल. महाराष्ट्रात आपल्याला मराठीतून अर्ज करता येईल, तमिळनाडूमध्ये आपल्याला तेलुगूतून अर्ज करता येईल, तमिळनाडूमध्ये आपल्याला तमिळमधून अर्ज करता येईल, आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला तेलुगूतून अर्ज करता येईल, कर्नाटकमध्ये आपल्याला कन्नड भाषेतून अर्ज करता येईल, त्या त्या क्षेत्राच्या भाषेतून आपल्याला अर्ज करता येईल. पण समजा मला असं वाटतं की मला आसाम मधली माहिती मागू शकतो, मी भारताचा नागरिक आहे, मी कुठलीही माहिती, तर आसामी भाषा तर मला येत नाही, परंतु मी तिथे इंग्रजी भाषेचा वापर करू शकतो किंवा हिंदी भाषेचा वापर करू शकतो. असं तिथं म्हणू शकत नाही की फक्त इंग्रजी चालेल. या अधिनियमामध्ये लिहिलंय की माहिती मिळवण्याची विनंती करताना माहिती मिळवण्याची इच्छा असलेली व्यक्ती ही इंग्रजी किंवा हिंदी मधून अथवा किंवा तिसरा पर्याय दिलाय त्या त्या क्षेत्रातील राजभाषेमधून अर्ज करता येईल. बघा, लक्षात घ्या तुम्ही की आपल्याला अर्ज करताना पर्याय आहे, इंग्रजीचा आहे, हिंदीचा आहे किंवा आपल्या क्षेत्रातील भाषेचा आहे. परंतु आपण असं नाही म्हणू शकत त्यांना की मला तुम्ही इंग्रजीतूनच उत्तर द्या, तुम्ही मला मराठीतूनच उत्तर द्या किंवा तुम्ही मला हिंदीमधूनच उत्तर द्या. माहितीच्या व्याख्येमध्ये असं सांगितलंय की माहिती ॲज इट इज, जशी आहे तशी तुमच्याकडे जशी आहे. तुम्ही जसं सांगितलं की कर्नाटकचा सगळा कारभार कन्नड मधून चालतो आणि तुम्ही कर्नाटक मधली एखादी माहिती मागितली तर ते कदाचित तुम्हाला कन्नड मधून पुरवू शकतील, तुम्हाला एखाद्या एक्सपर्ट करून त्याचं इंग्रजी किंवा इंग्रजी मधून पुरवू शकतील. जशी उपलब्ध आहे तशी माहिती मिळेल. पण अर्ज करताना मात्र आपल्याला चॉईस आहे, माहिती घेताना मात्र आपल्याला फारसा चॉईस नाही. आपल्याला अर्ज करताना 3 पर्याय आहेत भाषेचे, हिंदी, इंग्रजी आणि क्षेत्रीय भाषा. आणि माहिती घेताना मात्र त्यांच्याकडे ॲज इट इज जशी उपलब्ध आहे तशी माहिती घ्यावं लागेल. एक जणांना काय केलं की हिंदुस्तान पेट्रोलियम कडे काही गॅस कंपनीची माहिती मागितली. आता त्यांच्याकडे त्यांनी इंग्रजीमध्ये होती, मग त्यांना उत्तर लिहिलं की मी मराठी माणूस आहे, मला इंग्रजी येत नाही, मला तुम्ही इंग्रजीतून नकोय, मला मराठीतून माहिती द्या. त्यांना अपील केलं आणि ते अपील केंद्रीय आयोगाकडे पाठवलं आणि केंद्रीय माहिती आयोगाने सांगितलं की नाही, तुम्हाला तो मराठीतून करून द्यायची त्याच्याकडे यंत्रणा नाही, मराठीतून त्यांना करून देता येणार नाही, तुम्हाला ॲज इट इज आहे तशी इंग्रजीमधून ती माहिती घ्यावी लागेल. तर घेताना चॉईस कमी आहेत पण देताना आपल्याकडे 3 चॉईस आहेत. आपण अर्ज इंग्रजीमधून, हिंदीमधून किंवा क्षेत्रीय भाषेमधून देऊ शकतो. त्यानंतर असं आहे की आपल्याला अर्ज देतानाही आणखीन फॉर्मॅट कोणत्या फॉर्म मध्ये देता येईल आपल्याला, तर आपल्याला जनमाहिती अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज देता येईल, म्हणजे हाताने लिहिलेला अर्ज देता येईल. आणि लक्षात घ्या की हाताने लिहिलेला अर्ज फॉर्मॅट असणाराच अर्ज द्यावा असं नाही, संगणकावर किंवा कम्प्युटरवर टाईप केलेलाच अर्ज द्यावा असं नाही. आपण स्वच्छ पांढऱ्या कागदावर सगळा अर्ज हाताने लिहू शकतो. आपल्याकडे खूप चांगले काही कार्यकर्ते की सुंदर हाताने अर्ज लिहितात अतिशय चांगल्या पद्धतीने. आपले पुण्याचे कार्यकर्ते आहेत रमेश बोराडे सर, मी त्यांचे काही अर्ज बघितले, त्यांच्या अर्जामध्ये त्यांनी स्वच्छ ते पांढरा कागद घेतात, त्यांच्याकडे काळा पेन आहे खूप चांगला आणि ते इतकं सुंदर लिहितात की म्हणजे अगदी सुरुवातीपासून माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वय अर्ज, जोडपत्र काय आणखी सगळे लिहितात. मग ते अर्ज म्हणजे प्रति, कार्यालयाचं नाव किंवा आणखीन सगळं जे काय सगळं ज्या अर्जामध्ये आपल्याला जे मुद्दे आवश्यक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ज्या कार्यालयाला अर्ज लिहायचे, जनमाहिती अधिकाऱ्याचे नाव, कार्यालयाचा पत्ता, अर्जदाराचे नाव, अर्जदाराचा पत्ता, माहितीचा कालावधी, माहितीचा तपशील, माहिती पोस्टाने हवी का अशी हवी, अर्जदाराला दारिद्र्यरेषेखालील आहे का, खाली तुमचं ठिकाण, दिनांक आणि सही, एवढे सगळे जे मुद्दे कागदावर आले पाहिजेत. आपल्याकडे छापील किंवा प्रिंटेड अर्जच पाहिजे असं काही नाही. तुमच्याकडे सोय असेल, तुम्हाला परवडत असेल
तर तुम्ही चांगला संगणकामधून अर्ज लिहू शकता. पण तुमचा हस्ताक्षर चांगला असेल, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं खूप दुसऱ्याला व्यवस्थित वाचता येईल असं तुम्हाला लिहिता येत असेल, तर तुम्ही तुमच्या साध्या कागदावर अर्ज केला तरी सुद्धा चालतो. आपले रमेश बोराडे सरांचे मी अर्ज बघितलेले आहेत, ते फार चांगले सगळे हा अर्ज हाताने लिहितात. त्याच्यामुळे एक आहे की आपला खर्चही वाचतो. नाहीतर टाईप करायला किंवा संगणकावर लिहायला म्हणलं तर एक अर्जाला आपल्याला 40-50 रुपये सहज खर्च येऊ शकतो. तर अर्ज काय, राजभाषे क्षेत्राच्या राजभाषेमध्ये लेखी स्वरूपात अर्ज देता येईल किंवा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे केलेली विनंती विहित करण्यात येईल अशा फीस देता येईल. म्हणजे आपल्याला लेखी अर्ज देता येईल किंवा आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येईल. आणि लेखीमध्ये 2 पर्याय आहेत. एक लेखी आपण प्रत्यक्ष नेऊन देऊ शकतो किंवा दुसरा असा अर्ज की आपण पोस्टानं सुद्धा पाठवू शकतो. पोस्टानं अर्ज पाठवताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की पोस्टानं पाठवणारा अर्ज हा रजिस्टर पोस्टानं किंवा मग स्पीड पोस्टानं पाठवायचा. म्हणजे आपल्याला तो अर्ज ट्रॅक होईल, पोस्टाकडून आपल्याला पुरावा मिळतो की हा अर्ज ह्या संबंधित कार्यालयाला पोहोचलेला आहे. तर आपल्याला रजिस्टर पोस्टानं पाठवता येईल, प्रत्यक्ष देता येईल किंवा ऑनलाईन करता येईल. आपल्याकडे बरेच कार्यकर्ते ऑनलाईन सुद्धा अर्ज करतात. पण ही जी अर्ज आपण केल्याची विनंती आहे, अर्ज केलाय, तो आपल्याला विहित करण्यात येईल अशा फीस द्यायचा आहे. कायदा करताना यात फीस ठरलेली नाही. कायदा म्हणते की विहित करण्यात येईल अशी. विहित म्हणजे ठरवण्यात येईल अशी काही. कायदा झाल्यानंतर प्रत्येक राज्यानं किंवा प्रत्येक सार्वजनिक प्राधिकाऱ्यांनी त्यांचे नियम केलेले. आपल्या महाराष्ट्रानेही नियम केलेले. त्यात त्यांनी विनंती अर्जाला जो करायचा आहे त्याची फीस 10 रुपये ठेवलेली. काही राज्यांना, आता हरियाणामध्ये 50 रुपये फीस आहे. अरुणाचल प्रदेश सारख्या राज्यामध्ये काही बाबतीत तर काही बाबतीत एक पर्टिक्युलर माहिती मागायची असेल, समजा एखादा कॉन्ट्रॅक्ट मागायचा असेल तर 500 रुपये फीस ठेवली होती. परंतु आपण ठरवायचं ते आपल्या नियम करताना ते राज्य किंवा ते सार्वजनिक प्राधिकारी ठरवतात की किती फीस ठेवायची. तर आपल्या इथं आहे ही फी माहिती मिळवण्याकरता विनंती अर्जाची फीस आहे आपल्याकडं 10 रुपये. तर ते सेपरेट नियम आहेत. महाराष्ट्र त्या नियमाला महाराष्ट्र माहिती अधिकार अधिनियम 2006 असे म्हणावे. तो वेगळा नियम केलेला आहे. बघा, प्रत्येक कायदा असतो आणि कायद्याला काही नियम असतात. कायद्यात ज्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत परंतु त्या करणं आवश्यक आहे अशा गोष्टी नियमामध्ये होतात. आता कायद्यात जर फीस अगोदरच 10 रुपये ठेवली असती आणि मग काही दिवसांना जर वाढवायची म्हणलं तर कायद्यामध्ये चेंज करावं लागेल. त्यामुळे काही छोट्या गोष्टी कायद्यात ठेवल्या जात नाही, त्या नियमामध्ये ठेवल्या जातात. नियम बदलणं सोपं आहे परंतु कायदा बदलणं खूप अवघड आहे. कायदा बदलताना तो मग संसदेत मांडावा लागेल, त्याला मंजुरी घ्यावा लागेल, त्याला मग सगळ्यांनी पाठिंबा द्यावा लागेल, तो विशिष्ट बहुमतानं तो पास झाला पाहिजे, त्यानंतर तो राष्ट्रपतीकडे जाईल, मग त्याच्यावर सही होईल आणि कायदा दुरुस्त होईल. असं करण्यापेक्षा नियम जे असतात ते नियम आपल्याला थोडे फ्लेक्झिबलपणे तयार करता येतात. त्यामुळं अशा काही गोष्टी कायद्यात स्पष्ट केलेल्या नसतात, त्या नियमात स्पष्ट होतात. आणि नियम आहे की 10 रुपये ही फीस आहे. आपण जे अर्ज करतो त्या विनंती अर्जाची फीस 10 रुपये आहे. आता त्याच्यामध्ये कलम 6च्या उपकलम क मध्ये संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाच्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे ही फीस द्यायची. केंद्र शासनाचं कार्यालय असेल तर त्याला केंद्रीय जनमाहिती अधिकारी म्हणतात, राज्य शासनाचं कार्यालय असेल तर त्याला राज्य जनमाहिती अधिकारी म्हणतात. तर त्या कार्यालयातील जनमाहिती अधिकाऱ्याकडे ह्या फीससह तो अर्ज जमा करायचा आहे. आता फीस कशी द्यायची हे कायद्याच्या कलम 6 मध्ये कुठेही नाही. फीस कशी द्यायची, कोणत्या फॉर्म मध्ये फीस द्यायची, 10 रुपये ते द्यायचेत आपल्याला, परंतु आपण 10 रुपये रोख देऊ शकतो, त्यानंतर 10 रुपयाचा आपण कोर्ट फी स्टॅम्प देऊ शकतो, 10 रुपयाचा आपण डीडी काढून देऊ शकतो किंवा 10 रुपयाची आपण पोस्टल ऑर्डर देऊ शकतो. आता कोर्ट फी स्टॅम्प हा राज्य शासनाचा स्टॅम्प आहे, तो राज्य शासनानं काढलेला आहे. त्यामुळं कोर्ट फी स्टॅम्प जेव्हा आपण 10 रुपयाचा घेतो तेव्हा अंतिमतः ते पैसे राज्य शासनाला मिळतात. म्हणून जेव्हा आपण केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज करू किंवा केंद्राच्या सरकारी शासकीय कार्यालयाकडे अर्ज करू, जसं की काही म्हणजे बँका आहेत, आपल्या शेड्यूल बँका आहेत, त्यानंतर मग पेट्रोल पंप आहेत
त्याच्यानंतर मग गॅस एजन्सीज आहेत, त्यानंतर मग रेल्वे आहे, विमान आहे, किंवा आणखीन आपल्याला केंद्र शासनाची कुठलीही माहिती जर मिळवायची असेल तर केंद्र शासनाला कोर्ट फी स्टॅम्प चालत नाही. तर सोपी गोष्ट आहे, केंद्र शासनाकडे आपल्याला रोख जनमाहिती अधिकाऱ्याकडे रोख 10 रुपये भरता येतील, किंवा पोस्टल ऑर्डर देता येईल, किंवा आपल्याला 10 रुपयाच्या रकमेचा बँकेचा डीडी वगैरे देता येईल. तर असे ऑप्शन आहेत, ते ऑप्शन नियमामध्ये आहेत, ते कायद्यामध्ये नाहीत, ह्या कलमामध्ये नाहीत, ते नियमामध्ये आहेत. तर आपण नियमही समजून घेऊ. कलम 6चे काय काय नियम आहेत ते नियमही आपल्याला आपण कलम 6 झाल्यानंतर आपण उद्या नियमावर आपण थोडा धावता आढावा घेऊ. तर केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याकडे आपल्याला फी सहित अर्ज सादर करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, खाली आता परंतु काही कलम 6(1) ख मध्ये परंतु कसा आहे, परंतु जेव्हा अशी विनंती लेखी स्वरूपात करता येऊ शकत नसेल अशा बाबतीत यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी मौखिक विनंती करणाऱ्या व्यक्तीस ती लेखी स्वरूपात आणण्यासाठी सर्व वाजवी सहकार्य करील. आता यात एक लक्षात घ्यायचंय, ह्या 3 ओळी जेव्हा वाचल्या तेव्हा अर्ज तोंडी करता येत नाही. आपण जायचं 10 रुपये द्यायचे आणि त्यांना सांगायचं तोंडी ही माहिती आहे आणि ही माहिती मला द्या. अर्ज तोंडी करण्याची व्यवस्था नाही आहे. अर्ज आपल्याला लेखी स्वरूपातच करावा लागतो. मग आता एखादा म्हणेल की मी सर मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, मी शिकलेलो नाही, किंवा मी निरक्षर आहे. तर मग अशा नागरिकांना काय करायचं, तर या कायद्याच्या कलम 6(1) ख च्या परंतुकामध्ये एक तरतूद केलेली आहे की मौखिक विनंती करणाऱ्या व्यक्तीस ती विनंती लेखी स्वरूपात आणण्यासाठी जनमाहिती अधिकारी सर्व वाजवी सहकार्य करेल. म्हणजे जर एखादा माणूस आला आणि सांगितलं त्यानं की सर माझं मी 15 दिवसापूर्वी रेशन कार्ड देण्यासाठी आपल्या तहसील कार्यालयात पुरवठा विभागात अर्ज केलेला आहे, परंतु मला ते आणखीन भेटलेलं नाही, मला त्याविषयी काय झालं काही कळालं नाही, मला ही गोष्ट माहितीच्या अधिकारात विचारायची की 15 दिवसापूर्वी अमुक अमुक यावेळी मी तहसील कार्यालयात अर्ज केला होता, मला रेशन कार्ड मिळावं म्हणून मी विनंती केली होती, परंतु मला अद्याप भेटलं नाही. तर माझ्या अर्जाची स्थिती काय आहे, माझा अर्ज कोणत्या अधिकाऱ्याच्या टेबलवर आहे आणि माझ्या अर्जावर काय निर्णय घेतला आहे त्याविषयीची टिप्पणी शेरा याची सगळी मला माहिती देण्यात यावी. तो म्हणेल की मला तर लिहिता येत नाही. तर जनमाहिती अधिकाऱ्याचं काम आहे की कागद घेणे आणि त्यानं जी मौखिक विनंती, त्यानं जी तोंडी जे सांगितलेले ते लेखी घेणे आणि त्याची सही किंवा त्याचा अंगठा त्याच्या ठिकाणी घेऊन त्याचा अर्ज मौखिक विनंती लेखी स्वरूपात आणण्यासाठी जनमाहिती अधिकाऱ्यानं सहकार्य करायचं आहे. मला आतापर्यंत असा एकही जनमाहिती अधिकारी भेटलेला नाही की एखाद्याची मौखिक विनंती लेखी स्वरूपात आणून त्याचा अर्ज घेतला असेल म्हणून. दुर्दैवानं असं आहे की आपल्याकडचे जनमाहिती अधिकारी ह्या सगळ्या त्यांच्या कर्तव्याच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टी पाळत नाहीत. आपल्याला याच्यासाठीच हे शिकायचं आहे की आपण जनमाहिती अधिकाऱ्याला हे सांगितलं पाहिजे की मौखिक विनंती करणाऱ्या व्यक्तीस, ज्याला लिहिणं शक्य नाही, जो निरक्षर आहे, अशा व्यक्तीची विनंती लेखी स्वरूपात आणण्यासाठी तुला सहकार्य करावं लागेल. हा, पण एक गोष्ट आहे त्यात की सर्व सहकार्य करील पण वाजवी सहकार्य करील. वाजवीचा अर्थ आहे योग्य तेवढंच, योग्य तेवढंच. तो अतिरेक झाला सहकार्याचा जर कुणी मागत असेल तर तो करू शकत नाही, मग ते वाजवीमध्ये राहत नाही. समजा एखादा माणूस आला आणि त्यानं सांगितलं की आपण कशाला लिहायचंय, आपण कुठं लिहित बसा, मग काय करतो, मी जातो त्याच्या पुढे 4 कागद टाकतो आणि जनमाहिती अधिकाऱ्याला म्हणतो माझं मी सांगतो ते लिह. जनमाहिती अधिकारी काय तुमचा लेखनिक म्हणून नाही काम करत. जनमाहिती अधिकाऱ्याला हे सगळं अपवादात्मक परिस्थितीत, म्हणजे 100, 200, 500 अर्जातून एखादा माणूस आला किंवा 5-50 अर्ज जर वर्षातून 4 वेळेस माणसं आली त्याच्याकडे, पण रोज जर त्याच्याकडे 4 निरक्षर माणसं आली तर त्याला ते शक्य होणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये अतिशय विचारपूर्वक शब्द घातलेला आहे की वाजवी सहाय्य करील तो. त्यामुळं मौखिक विनंती करणाऱ्या व्यक्तीस, तोंडी विनंती करणाऱ्या व्यक्तीचा अर्ज लेखी स्वरूपात आणण्याचं काम जनमाहिती अधिकाऱ्याला करायचे. आपण जेव्हा प्रशिक्षण घेतो किंवा आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतो तेव्हा आपण जनमाहिती अधिकाऱ्याला सांगितलं पाहिजे, सर तुमच्याकडे जर कोणी असा माणूस आला की ज्याला निरक्षर आहे किंवा ज्याला लिहिता येत नाही, तर त्या माणसाची विनंती तुम्ही
स्वतःहून केली पाहिजे, तुम्ही त्याला सहकार्य केलं पाहिजे. तर कायद्यात अशी तरतूद आहे. कलम 6 मधलं आपण 1 मधलं क पाहिलं, ख पाहिलं. आता आपण कलम 6 पुढची कलम 6 मधलं 2 उपकलम 2 पाहूया. उपकलम 2 मी पहिल्यांदा वाचून काढतो की माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या अर्जदारास माहितीसाठी विनंती करण्यास कोणतेही कारणे देण्यास किंवा त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असेल त्याखेरीज अन्य कोणताही वैयक्तिक तपशील देण्यास भाग पाडता येणार नाही. अतिशय क्रांतिकारी कलम, कलम 6(2) लक्षात घ्यायचं की माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या अर्जदारास माहितीसाठी विनंती करण्यास कोणतेही कारण देण्यास भाग पाडण्यात येणार नाही. त्याला असं आपण म्हणू शकत नाही की तू अर्ज का करतोस, अर्ज करण्याचा काय उद्देश आहे, तुला कशासाठी माहिती हवी आहे, असं काहीही विचारता येणार नाही. मला वाटतं की माहिती अधिकार कायद्याच्या कलम 1 पासून कलम 31 पर्यंत सगळ्यात जर क्रांतिकारी आणि सगळ्यात जर महत्वाचं कलम कोणतं असेल तर कलम 6(2) आहे. त्याच्यात खूप मोठा अर्थ भरलेला आहे, खूप मोठा अर्थ. त्याच्यात हा अर्थ भरलेला आहे की कारण विचारता येणार नाही, कारण विचारता येणार नाही. त्याच्यात काय खोल अर्थ भरलेले हे आपण आता पाहूया. ह्यातला सगळ्यात मोठा खोल अर्थ आहे की माहितीची विनंती करणारा माणूस हा नागरिक, हा देशाचा मालक आहे. हे जो मास्टर, तो मालक आहे. त्याला इंग्रजीमध्ये चांगला शब्द आहे स्टेक होल्डर आहे. स्टेक होल्डर आहे तो या देशाचा मालक आहे. आणि जे जनमाहिती अधिकारी आहेत ते लोकसेवक आहेत. कुठलाही लोकसेवक, आणि त्याला जर आपल्या थोड्या समजण्यासाठी, कुणाचा अपमान नाही करायचा मला, पण समजण्यासाठी म्हणायचंय की तो माणूस नौकर आहे. नागरिक मालक आहे आणि जनमाहिती अधिकारी नौकर आहे. नौकरानं कधी हे विचारायचं नसतं की तू हे मला का काम सांगतो. मालक जे काम सांगतो ते ऐकायचं असतं. मालक म्हणला की इकडं जा, तिकडं जाऊन यायचं. मालक म्हणला हे उचल, ते उचल. मालक म्हणला हे आण, ते द्यायचं. मालक म्हणला ते आण, ते द्यायचं. मालकाची ऑर्डर पाळायची असते. असं नाही म्हणून समजा माझ्याकडे काय, माझ्या ऑफिसमध्ये मी एक शिपाई ठेवलाय आणि मी त्याला सांगितलं एक ग्लासभर पाणी आण. तो म्हणला का पाणी आणू, पाणी मागण्याचा तुमचा काय उद्देश आहे, तुम्हाला कशाला पाणी पाहिजे, आत्ता तर तुम्हाला अर्ध्या तासापूर्वी दिलं होतं, तुम्हाला कितीदा ताण लागते, मी तेच काम करू का. नौकरांना असं म्हणायचं नाही. पाणी आण म्हणलं जायचं, स्वच्छ ग्लास भरून पाणी आणून द्यायचं, त्यानं विचारायचं नाही. तर हे आहे याच्यामध्ये की कारण सांगायचं नाही. कारण हा नागरिक सर्वश्रेष्ठ आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं जनता सार्वभौम आहे. आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक सार्वभौम आहोत. तर प्रत्येक नागरिक हा त्याच्या पुरता स्टेक होल्डर आहे आणि तो या देशाचा मालक आहे. आणि मालकाला कारण सांगायचं नाही, त्याला विचारायचं नाही, त्यानं सांगितलं ऐकायचं. हा त्यातला एक गर्भित अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की जर बघा की कारण सांगितलं काय तर त्याच्यावर तो मग काय होईल माहिती आहे का, की माहिती देताना माहिती घेताना प्रचंड अडचणी निर्माण होतील. ते व्यवहार्य होणार नाही. एक सहज माहिती मिळण्याची पद्धत आहे ती व्यवहार होणार नाही. आपल्याला कारण सांगितलं. आता तुम्हाला तुमच्या माहितीसह सांगतो आणखीन एक की सगळा माहिती अधिकाराचा जो बॅलन्स आहे ना, बॅलन्स, हा बॅलन्स आहे तो ह्या कलम 6(2) मध्ये दडलेला आहे. की आता सरकार एक प्लॅन आखतंय की माहिती अधिकार कायदा जर संपवायचा असेल, त्यातला सगळा जीव काढून घ्यायचा असेल, तर आता सरकार असं करायला लागले की हे कलम काढून टाकायचं. माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या अर्जदारास माहितीची विनंती करण्यास कोणतेही कारणे देण्यास भाग पाडता येणार नाही. हा भाग काढून टाकायचा आणि त्यात सांगायचं की माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला कारण सांगावं लागेल आणि ते बी लोकहित असणारं कारण सांगावं लागेल. अशी दुरुस्ती ह्या कायद्यात करावी असा काही लॉबींचा दबाव चाललेला आहे. काही नोकरातल्या लॉबीचा दबाव चाललेला आहे. ही आतली बातमी आहे की याच्यामध्ये असं सांगायचंय
की तुम्ही अर्जामध्ये एक कॉलम असा वाढवायचा आहे की तुम्हाला माहिती मिळवण्याचे कारण स्पष्ट करा, आणि मग आपण तिथं कारण स्पष्ट करू की माहिती मला कोर्टाच्या कामासाठी पाहिजे, माहिती मला लोकहितासाठी पाहिजे, अमुकच. आणि मग ते एकच उत्तर देताना सांगतील की तुमचे जे कारण आहे ते संयुक्तिक नाही, तुमच्या सांगितलेल्या कारणामध्ये लोकहित नाही, सबब माहिती नाकारण्यात येत आहे, अर्ज फेटाळण्यात येत आहे. असं होण्याची भीती आहे. असं होऊ नये, असं व्हावं म्हणून एक खूप मोठा वर्ग काम करतो आहे. आणि असं होऊ नये म्हणून आपल्या सगळ्या जागरूक नागरिकांना आणि सगळ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागेल की कलम 6(2) याला हात लावता कामा नये. माहितीची विनंती कोणत्या कारणासाठी माहिती पाहिजे हे आम्हाला तुम्ही विचारता कामा नये. हे विचारलं की संपलं, माहितीचा अधिकार कायदा बर्बाद होऊन जाईल. म्हणून कलम 6(2) ला हात लागता कामा नये, यासाठी आपण सगळ्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे. आपण समजून घेतलं पाहिजे. उद्याच्याला कदाचित हे सरकार नाही तर कोणतं दुसरं येणारं सरकार जर ह्या बदल करा म्हणून, सुधारणा करा म्हणून मागे लागणाऱ्या लॉबीच्या जर ह्यात आलं, त्यांचं जर त्यांच्या प्रभावाखाली आलं, असे बदल करण्याचा जर प्रयत्न केला तर आपण असे बदल होऊ देता कामा नये. हे फार महत्वाचं कलम आहे. माझं मत आहे की सगळा जो माहिती अधिकार अधिनियमाचा बॅलन्स आहे तो या कलमावर आहे की माहिती देण्याचे कारण देण्यास भाग पाडता कामा नये. त्यानंतर याच कलमातला जो दुसरा भाग आहे की कारण तर नाही सांगायचं, परंतु संपर्क साधण्यासाठी आवश्यक असेल तेवढं सोडून दुसरा कुठलाही व्यक्तिगत तपशील देण्यास भाग पाडता येणार नाही. अर्जदाराला संपर्क साधण्यासाठी आपल्याकडे काय असतं? संपर्क साधण्याच्या गोष्टीत 3 गोष्टी संपर्क साधण्याच्या. एक तर तुमचा पत्ता द्यावा लागेल, त्यानंतर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल, आणि तिसरं संपर्क साधण्याचा आहे ईमेल ॲड्रेस द्यावा लागेल. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि पत्ता ही अर्जदाराशी संपर्क साधण्याची 3 मार्ग आहेत. तर हे 3 मार्ग आहेत, तर तिन्हीच्या तिन्ही मार्ग देणं तुमच्यावर बंधनकारक नाही, पण 3 मधला तुम्हाला एक मार्ग कोणताही द्यावा लागेल. संपर्क साधण्यासाठीचा कोणताही एक मार्ग द्यावा लागेल. एक तर आपल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये नियमामध्ये सांगितलं की पत्ता द्या, त्यामुळे आपण पत्ता दिला तर आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल द्यायची बंधन नाही. पण आपली इच्छा असेल की मला मोबाईलवरही तुम्ही एखादी गोष्ट कळवू शकता, तुम्ही ईमेलवरही मला एखादी माहिती पाठवू शकता, तर आपण हे तिन्ही देऊ शकतो. परंतु संपर्क साधण्यासाठी आवश्यक असेल एवढंच द्यायचंय. याच्यानंतरचा कोणताही व्यक्तिगत तपशील द्यायचा नाही. व्यक्तिगत तपशील मध्ये काय येतंय की तुम्ही कुठं नोकरी करता, तुमचा व्यवसाय काय आहे, तुम्हाला माहिती कशासाठी पाहिजे, तुम्ही माहितीचं काय करणार आहात, किंवा व्यक्तिगत तपशील तुमचा आणखीन कोणताही, तुम्ही कुठं काम करता, तुमचे मित्र कोण आहेत, असा कुठलाही व्यक्तिगत तपशील देता येणार नाही. कुठलाही मागता येणार नाही. अर्जात असं काही मागायचं नाही. जनमाहिती अधिकाऱ्याला तो कसलाही हक्क नाहीये मागायचा. मागायचा असेल तर फक्त पत्ता मागू शकतो, किंवा त्याला आपल्याला आपली इच्छा असेल तर आपण फोन नंबर देऊ शकतो, ईमेल ॲड्रेस देऊ शकतो. काही जणांनी तर काय केलेलं माहिती आहे का, काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी त्यांनी तर पत्ताही द्यायचं टाळलेले. ते काय करतात माहिती आहे का, आपल्या भारतीय पोस्टामध्ये ज्या मोठी शहर आहेत, पोस्ट ऑफिस असतं मोठ्या शहरामध्ये, तिथं पत्र पेटी क्रमांक असतो. तिथे एक आपल्याला पेटी भेटते, छोटी बॉक्स भेटतो एक. आपल्याला माहित आहे, आपण जर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित आहे की बँकेमध्ये एक लॉकर असतं, आपल्याला मिळतं. ज्या बँकेत आपलं खातं आहे त्या बँकेत जर आपण 2-2.5 हजार रुपये वर्षाला भरले तर आपल्याला एक लॉकर मिळतं. त्या लॉकरमध्ये आपण आपल्या घरातले दागिने नेऊन ठेवू शकतो. त्या लॉकरमध्ये आपण आपल्या घरातले महत्वाचे प्रॉपर्टीचे वगैरे पेपर नेऊ शकतो. आपण आणखीन काय आपल्याला वाटतं की हे व्हॅल्युएबल आहे आणि आपल्या घरातून चोरी जायची शक्यता आहे, अशा गोष्टी आपण बँकेतल्या लॉकरमध्ये नेऊन ठेवतो. तसंच पोस्टामध्ये आपल्याला एक बॉक्स मिळतो आणि आपल्याला एक नंबर भेटतो. समजा मी उद्याच्याला पनवेलच्या पोस्टात गेलो तर मला एक पत्र पेटी क्रमांक 14 नंबर भेटला समजा, तर मला काही पत्ता द्यायची गरज नाही. मी माहितीचा अधिकार टाकताना सांगेल की सुभाष बसवेकर, पत्र पेटी क्रमांक 14,
पनवेल पोस्ट ऑफिस, पनवेल, जिल्हा रायगड. तिथं माझा घराचा पत्ता येत नाही, माझ्या दाराचा पत्ता येत नाही, माझ्या गल्लीचं नाव येत नाही, काही येत नाही. आणि जनमाहिती अधिकाऱ्यानं जर मला सांगितलं की हे एवढे तुम्ही पैसे भरायचे, तेवढी पानं झालीत, तो जर ते त्यानं जर पत्र त्या कार्यालयातून पाठवलं तर त्या पेटीत जाऊन पडेल. ती पोस्टाचे अधिकारी काय करतील, पत्र पेटी क्रमांक 14 मध्ये लिहून टाका. 14 मध्ये पत्र टाकण्यासाठी एक थोडी फट ठेवलेली, त्यातून ते पत्र टाकेल. त्या बॉक्सची चावी माझ्याकडे, त्या बॉक्सचं कुलूप माझ्याकडे. मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी जाईल, कधीही उघडेल, पाहिल, त्यात आलेलं पत्र मी ऍक्सेप्ट करेल. माझा पत्ता द्यायची गरज नाही, माझ्या घराचं नाव द्यायची गरज नाही, माझ्या गल्लीचं नाव द्यायची गरज नाही. अधिक शेप आपण आणखी आपल्याला वाटत असेल की आपल्याला अधिक सुरक्षित काम करायचंय तर आपण पत्रपेटी घेऊ शकता. आणि ही पत्रपेटी घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त तुमच्या पोस्ट मात्र एक पुरावा घेईल की तुमच्याकडून तुमचा आधार कार्ड घेईल, तुमचा पत्त्याचा पुरावा घेईल आणि तुमच्याकडून काय असेल तेवढे पैसे घेईल आणि त्यांचा एक नमुन्यातला अर्ज भरून द्यावा लागेल. आणि आपण पोस्टाला सांगू शकतो ही माहिती फक्त तुम्हाला मला पत्रपेटी घेण्यासाठी आहे, माझी ही माहिती तुम्ही कुणालाही द्यायची नाही, ही माझी व्यक्तिगत माहिती आहे. तर ती माहिती पोस्टही कुणाला देणार नाही आणि पत्रपेटी ही कुणाची हे कुणाला कळणार नाही. त्यामुळं पत्रपेटीमध्ये आपण पत्रपेटीचा वापर करू शकतो. काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी ह्याचा फार चांगला वापर केलेला आहे. मी हे का सांगतोय तर संपर्क साधण्यासाठी आवश्यक असेल ते सोडून कुठलाही व्यक्तिगत तपशील जनमाहिती अधिकारी तुम्हाला मागू शकत नाही. का माहिती पाहिजे, कशासाठी माहिती पाहिजे, तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठं राहता, कोणत्या गल्लीत राहता, कोणत्या घरात राहता, तुमचा घर नंबर, असंच डिटेल कोणताही तपशील मागू शकत नाही. आपण जितका कौशल्यपूर्ण काम करता येईल तेवढं कौशल्यपूर्ण काम आपण केलं पाहिजे, हेच यातून मला सांगायचंय. म्हणजे कारण सांगता येणार नाही आणि तुम्हाला संपर्क साधण्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही व्यक्तिगत तपशील, व्यक्तिगत माहिती मागता येणार नाही. तो असं नाही मागणार की तुमचं पॅन कार्ड द्या, तुमचं आधार कार्ड द्या. हे एक गोष्ट आहे की आपण डुप्लिकेट नावानं, चुकीच्या नावानं, खोट्या नावानं कधीही काम करायचं नाही. आपण जर सत्यवादी असू, आपल्याला वाटत असेल की आपल्याला जर दुसऱ्यांना फसवलेलं चालत नसेल किंवा दुसऱ्यांना भ्रष्टाचार केलेलं चालत नसेल तर आपणही दुसऱ्याला फसवता कामा नये आणि आपणही भ्रष्ट वागता कामा नये. पहिली अट आहे त्यातली. जसं मला वाटतं ना की जगानं माझ्या संग वागावं तसंच मी जगासंग वागलं पाहिजे. जगानं मात्र माझ्या संग चांगलं वागावं आणि मी मात्र जगासंग कसं बी वाईट वागावं, हे असा व्यवहार कधी होत नाही. व्यवहार घेऊ अँड टेक नसतो. आपल्याला एक घ्यावं लागेल, एक द्यावं लागेल. आपण जेव्हा आपण चांगले वागतो तेव्हाच दुसरे आपल्या संग चांगले वागतील. हे तर निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आपण पहिला नियम आपण पाळायचा की आपण चांगलं वागायचं, आपण खरं वागायचं, आपण भ्रष्ट वागायचं नाही. आपलं खरंच नाव द्यायचं आणि खऱ्या नावानंच अर्ज करायचे. तर हे तुम्हाला सांगितलं मी. त्यानंतर आहे कलम 3 आहे. कलम 2 फार महत्वाचं आहे. कलम 2 हा माहिती अधिकाराचा बॅलन्स आहे. माहिती अधिकार आज आहे तो त्या कलम 2 मुळेच आहे. कलम 3 आहे. कलम 3 मधलं एक आहे, जी माहिती अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे असेल किंवा ज्या माहितीचा विषय अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजाशी अधिक संबंधित असेल, अशी माहिती मिळवण्यासाठी एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला असेल, त्या बाबतीत ज्यांच्याकडे असा अर्ज करण्यात आला आहे ते सार्वजनिक प्राधिकरण असा अर्ज किंवा त्यास योग्य वाटेल असा त्याचा भाग अशा अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल आणि अशा हस्तांतरणाच्या बाबतीत अर्जदारास तात्काळ माहिती देईल. परंतु या पोटकलमानुसार करावयाच्या अर्जाचे हस्तांतरण व्यवहार्य असेल तितक्या लवकर करण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत ते अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 5 दिवसापेक्षा अधिक विलंबाने करता येणार नाही. याच्यात असं लिहिलेलं आहे कलम 3 मध्ये की जी माहिती अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे असेल किंवा ज्या माहितीचा विषय अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजाशी अधिक संबंधित असेल, आपण जर आपल्याला एखादी माहिती हवी असेल की ती जर माहिती आपल्याला हवी असेल तर ती माहिती ज्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे आहे शक्यतो त्यांच्याकडेच अर्ज आपण केला पाहिजे. ज्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे ही माहिती असेल त्याच्याकडेच अर्ज केला पाहिजे. परंतु आपण सगळे नागरिक, आपल्याला सगळ्याच गोष्टी छोट्या मोठ्या माहित नसतात की आपल्याला जी हवी असणारी माहिती ती नेमकी याच प्राधिकरणात आहे. म्हणजे काय माहिती आहे का की आपण असं गृहीत चालू की अ गावापासून
ब गावापर्यंत एक रस्ता झालेला आहे. तर ह्या रस्त्याची माहिती कुणाकडे असेल? आपल्याला माहित नाही त्याचं काम. तर रस्ते कोण बनवतं? एक तर जिल्हा परिषद बनवते किंवा PWD बनवते. समजा जिल्हा परिषदेचा रस्ता आहे असं धरलं, तर आता माहिती कोणाकडे मागायची? माहिती पंचायत समितीला मागायची की जिल्हा परिषदला मागायची? आपल्याला काही माहित नाही. आणि त्यातली काही माहिती जिल्हा परिषदेकडे असते, काही माहिती पंचायत समितीकडे असते. तर असं जर असेल, म्हणजे गावापासून जिल्ह्यापर्यंत जाणारा एक रस्ता असेल, तर तो काही गावाच्या भागातून जातो, काही तो रस्ता पंचायत समितीच्या भागातून जातो, तिथून पुढे तो दुसऱ्या पंचायत समितीच्या गावातून जातो, जिल्ह्यापर्यंत जातो. तर आपल्याला सगळी जर माहिती मागायची असेल तर एकाच प्राधिकरणाकडे सगळी माहिती मिळणार नाही. आपण जर सांगितलं की आपण पंचायत समितीला माहिती मागितली की या रस्त्याची मला माहिती आहे, पण तो रस्ता अर्धाच पंचायत समितीच्या क्षेत्रात आहे आणि अर्धा रस्ता दुसऱ्या पंचायत समितीच्या क्षेत्रात आहे. तर अशा वेळेस काय होईल की आपला जो अर्ज आहे त्यांच्याकडे जेवढी माहिती ते आपल्याला ते देतील आणि बाकीची माहितीसाठी ते कलम 6(3) नुसार तो अर्ज त्या दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे, त्या दुसऱ्या सरकारी कार्यालयाकडे वर्ग करतील आणि त्यांना सांगतील की असा असा यांचा हा अर्ज आलेला आहे, आमच्याकडची माहिती आहे ती आम्ही त्यांना पुरवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे, तुमच्याकडची जी माहिती आहे ती तुमच्याकडची माहिती तुम्ही अर्जदारास परस्पर देण्यात यावी, असं त्यांना एक अर्ज देतील आणि त्यांना पाठवलेल्या अर्जाची एक प्रत अर्जदाराला पाठवतील. आणि हे जे काम करायचे ते काम शक्य तितक्या लवकर, अर्ज आल्यापासून व्यवहार्य असेल तितक्या लवकर, म्हणजे तुम्हाला जेवढं लवकर करता येईल तेवढ्या लवकर करायचंय. पण कोणत्याही परिस्थितीत अर्ज मिळाल्यापासून 5 दिवसापेक्षा अधिक विलंबाने करता येणार नाही. म्हणजे 5 दिवसाच्या आत तर तो अर्ज 6(3) न त्यांना तो पाठवायचा आहे, म्हणजे पाठवायचाच आहे. 6 दिवसापेक्षा जर अधिक जर विलंब झाला तर त्या विलंबाला ते प्राधिकरण जबाबदार असू शकतं, तर कायद्याचा भंग होतो. आता त्याच्या याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हे 5 दिवसाचं कालावधी पाळला जात नाही, 5 दिवसाची मुदत पाळली जात नाही. तर जेव्हा जेव्हा कुठेही कायद्याचा भंग होतो तेव्हा तेव्हा त्याला किती शिक्षा होईल, त्याची काय तक्रार करायची, हे आपण कलम 18च्या संबंधानं पुढे आपण माहिती बघू. परंतु जिथं जिथं कायद्याचा भंग होतो तिथं तिथं आपण लगेच संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याला, संबंधित सरकारी कार्यालयाला पत्र लिहून कळवलं पाहिजे की तुमच्याकडून माहिती अधिकार कायद्याच्या मुदतीचा हा भंग झालेला आहे. हा भंग झालेला ही चांगली गोष्ट नाही. कायद्याचा भंग करणं तुमच्यासारख्या जबाबदार अधिकाऱ्याला शोभत नाही आणि त्याच्यामुळं सगळ्यांचंच अपरिमित नुकसान होत आहे. तरी तुम्ही इथून पुढे असा विलंब करू नये. जर तुम्ही असा विलंब केला तर कायद्यामध्ये जे काही प्रावधान असेल त्याप्रमाणे आपल्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील. आपण एक पत्र लिहून द्या ना, पत्र लिहून द्यायला काही हरकत नाही. आजच एक बीडचे कार्यकर्ते होते, त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितले की सर आज 13 तारीख आहे आणि 11 तारखेला सुनावणी असणारं पत्र मला आलंय आणि 11ला सुनावणी झाली, मला ती 13ला आलंय. मी त्यांना सांगितलं की बघा नियम असा आहे की तुम्हाला 7 दिवस अगोदर पत्र मिळालं पाहिजे सुनावणीचं, परंतु तुम्हाला 7 दिवस अगोदर नाही तर 2 दिवस उशिरानं पत्र मिळाले. हा कायद्याचा भंग केलेला आहे अपिली अधिकाऱ्यानं. तर अपिली अधिकाऱ्याला तात्काळ पत्र लिहा, तक्रार लिहा की तुम्ही जे पत्र दिलंय ते मला शासनाचा जो GR आहे शासन आदेशाप्रमाणे मला 7 दिवस अगोदर मिळायला पाहिजे होतं, परंतु तुम्ही मला हे 2 दिवस उशिरा मिळेल अशा बेतानं पाठवलेलं आहे. तरी एकतर माझी सुनावणी तुम्ही जी मला माहित नाही तुम्ही घेतली का नाही, घेतली असेल तर ती कॅन्सल करून मला 7 दिवसाच्या अगोदर पत्र पाठवून माझी फेर सुनावणी घेण्यात यावी, असं आपल्याला त्यांना तक्रार पत्र द्यावं लागेल. आपण आपल्याकडून पाठपुरावा करायला किंवा आपल्याकडून आपण परिपूर्ण वागण्यासाठी चुकायचं नाही. आपण चुकलोत, आपण कंटाळा केला, आपण नाही केलं, तुम्ही जेवढे आळसी असाल आणि तुम्ही जेवढे याचा पाठपुरावा नाही करणार तेवढं त्यांच्या पथ्यावर पडतं. जनमाहिती अधिकाऱ्याला असे लोक आवडतात. अर्ज केला पण माहिती न्यायलाच आला नाही, त्यांना फार आवडतात असे लोक. ते म्हणतात जेव्हा येईल ना तेव्हा बघता येईल, आणि मग महिना 2 महिने झाल्यानंतर आपणच लाज कज फार उशीर झाला आता तिकडे जात नाही. तर असे लोक आपण, परंतु जे प्रॉम्प्ट आहेत, ज्यांच्याकडे सगळं क्लिअर असतं की काय करायचं काय नाही, आणि जे अर्ज ज्या दिवशी मुदत संपती त्याच दिवशीच अपील करतात, असे लोक ना चांगले माहिती अधिकार कार्यकर्ते. आपले विठोबा ध्यानद्यान नावाचे नाशिकचे आपले जिल्हाध्यक्ष आहेत, अतिशय झुंजार असा माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. ते काय करतात माहिती का, त्यांनी चार्टच बनवलाय. त्यांनी चार्ट बनवलेला आहे की आज दिलेला अर्ज, त्याची संपणारी मुदत 30 दिवसात संपली की ते लगेच 31व्या दिवशी अपील करायचा दिवस लिहून ठेवतात. ते सगळं
माहिती मिळाली का, माहिती नाही मिळाली का, प्रत्येक ठिकाणी राहील. त्यांनी एक चार्ट केलाय. तुम्ही सगळे त्यांना संपर्क साधून तुम्ही मागू शकता की तुम्ही जो चार्ट केलाय ना, तो चार्टची कॉपी आम्हाला पाठवा. ते तुम्हाला PDF पाठवतील. तशा पद्धतीने आपण चार्ट करून आपल्याकडच्या अर्जाचं सगळं रेकॉर्ड करायचं. आता विठोबा ध्यानदान हे महिन्याला 20, 25, 30 अर्ज करतात. तर कुठं कुठं अर्ज केले तर आपल्या लक्षात राहणार नाही. तर हे चार्ट मध्ये भरून ठेवलं ना, सगळं आपल्याला लक्षात राहील. आणि रोज सकाळी आपण जेव्हा काही म्हणजे ते पाहतो की आता आज कोणती मुदत संपणार आहे, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की आता पुढं काय करायचंय. आणि त्यामुळे आपल्याला विलंब होणार नाही, आपल्याला असं होणार नाही. बघा की बऱ्याचशा गोष्टी आपण वेळेवर करतो. ज्या गोष्टी जो माणूस वेळेवर करतो ना, तो त्या क्षेत्रात अधिक चांगलं काम करतो, अधिक यशस्वी असतो. आणि जो माणूस कोणत्याच गोष्टी वेळेवर करत नाही, वेळेवर जेवण करत नाही, वेळेवर झोपत नाही, वेळेवर आपली नेमलेली कामं करत नाही, कोणत्याच बाबतीत वेळ पळत नाही, तसा माणूस गबाळा राहतो. आणि मग तो गबाळा माणसाला काही फारसं यश हाती लागत नाही. तर माहिती अधिकारात सुद्धा आपल्याला चांगलं काम करायचं तर प्रॉम्प्ट राहावं लागेल. त्यामुळं आपण कुठंही जनमाहिती अधिकाऱ्यानं थोडाही कायदा तोडला की आपण जनमाहिती अधिकाऱ्याची तक्रार लेखी त्याला आणि त्याच्या वरिष्ठाला केलीच पाहिजे. त्याच्याशिवाय आपला त्या कार्यालयामध्ये प्रभाव टिकून राहत नाही. तर मला असं म्हणायचं की 5 दिवसात हस्तांतरण नाही झालं, विलंब झाला, आपल्या लक्षात आलं की आपण लगेच त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे आणि तक्रारपत्र केलं पाहिजे. तर असाही कलम 6 आहे. कलम 6 विषयी मी बरीचशी माहिती आपल्याला सांगितलेली आहे. आणि मला वाटतं की 50 मिनिटापेक्षा अधिक काळ आपण कलम 6 वर चर्चा केलेली आहे. कलम 7 ची चर्चा आपण उद्या करणार आहोत. आज कलम 6 वर जर काही कोणाचे प्रश्न असतील आणि कुणाला काही जर बोलायचं असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. आपण 5 प्रश्न घेऊ. रिपीट करा तुम्ही, मला कलम 6(2). हा, कलम 6(2) नुसार त्यांनी आपली माहिती दुसऱ्यांना सांगितली नाही पाहिजे का, या माणसाचा अर्ज आलेला आहे माहितीच्या अधिकारात. हा बघा, माहितीच्या अधिकारात अर्ज आलेला. हा, मी 2 मिनिटं बोलतो, मला एवढं कळालंय. आपली माहिती जनमाहिती अधिकारी हे लीक करतात किंवा दुसऱ्यांना सांगतात काय, तर हे सारासार चुकीचं आहे. याच्यामुळं माझ्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, मी असुरक्षित होऊ शकतो. त्यामुळं ज्या माहिती अधिकाऱ्यानं अशी माहिती लीक केलेली किंवा कुणाला सांगितलेली, ताबडतोब त्याच्या वरिष्ठाकडे त्याची लेखी तक्रार करायची. त्यांना सांगायचं की ही माहिती माझ्यात आणि जनमाहिती अधिकाऱ्यात होती. जनमाहिती अधिकाऱ्याकडे माझा अर्ज आल्यानंतर त्यांनी ही माहिती मला परस्पर द्यायला पाहिजे होती, परंतु माझा आलेला अर्ज आहे, माझा पत्ता आहे, माझं नाव आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी लीक केलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी त्यांनी कुणाला तरी कळवलेल्या आहेत. आपल्याला कुणाचा तरी बाहेरून फोन येतो की तो असा अर्ज केलास, तसा केलास, तर त्याची माहिती ताबडतोब त्याच्या वरिष्ठात कळवायची. आपल्याकडे पुरावा ठेवायचा की वरिष्ठालाही त्याच्या कळवलेली आहे. आणि त्यांना सांगायचं की त्यानं ही जी चूक केली त्याच्याविषयी सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्याची सेवा शर्ती आणि जे नियम आहेत त्या नियमानुसार जे काही कारवाई करायची ती कारवाई तुम्ही त्याच्या विरोधात केली पाहिजे, असा त्याच्याकडे अर्ज द्यायचा. आणि नुसता अर्ज देऊन थांबायचं नाही. तर अर्ज दिल्यानंतर 15 दिवसानं, महिन्यानं त्या अर्जावर त्याने काय कार्यवाही केली ह्याच्यासाठी आणखी एक RTI टाकायचा. त्यामुळं आपल्याकडे RTIचा हत्यार आहे, त्याचा उत्तम आणि सुंदर उपयोग करायचा. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येईल जनमाहिती अधिकाऱ्याची की आपण जर माहिती लीक केली तर आपली तक्रार होते आणि अर्जदार हा म्हणजे कायद्यानं वागण्यासाठी आग्रही आहे, तर अशा वेळेस मला वाटतं की ते लीक करण्याचं प्रमाण कमी होईल. पण दुर्दैवानं बरेचसे अर्ज लीक होतात आणि आपण माहिती अधिकार कार्यकर्त्याची संख्या कमी, आपण जागरूक नाही. मुळातच देशात जागरूक नागरिकाची संख्या कमी आहे. त्याच्यामुळं असा कायद्याचा भंग होतो. पण तो होऊ नये म्हणून आपण अलर्ट आणि सावधान राहिलं पाहिजे. हा, बोला. हा, पोस्टामध्ये जी आपण पेटी ठेवली जाते म्हणजे मागायची असते, तर त्या पेटी संदर्भात पैसे किंवा भरणा करायचा असतो का? नाही, एक वर्षासाठी आपल्याला पेटी घेता येते सर. त्याचं काही फीज वगैरे असते? फीस असते त्याची सर, फीस असते, नॉमिनल फीस असते त्याची. आणि ते सिक्रेट राहते ना? हा, ते सिक्रेट राहतं. आपण फक्त पत्रपेटी क्रमांक द्यायचा आहे, पत्रपेटी क्रमांक द्यायचा. त्या पत्रपेटीत पोस्टानं गेलेलं पत्र त्या पेटीत जाऊन पडतं. आपल्याला तिथं बॉक्स भेटतो, त्या बॉक्स मध्ये पत्र जाऊन पडतं. आपल्याकडे चावी असते, आपण रोज जाऊन उघडू शकतो कधी येते. त्याच्यासाठी एक आधार कार्ड आणि दुसरं काय म्हणतात? फक्त आधार कार्ड आणि एक फोटो लागेल आणि त्यांचा अर्ज भरून द्यावा लागेल सर. बरं सर
हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला बोला तानाजी बोला. आपली अधिकाऱ्याकडे आपण अर्ज केला हा आणि ज्या दिवशी आपली अधिकारी उपस्थित नव्हता हा आणि नंतर त्यांनी मग परत सुनावणी घेऊन वेगळाच आपण त्यावेळेस उपस्थित नसताना निर्णय दिला. निर्णय योग्य आहे सर. हा निर्णय तुम्हाला मान्य होता का त्याचा? नव्हता मान्य सर. नव्हता मान्य. हा तर बघा काय माहितीये का की अपील अधिकारी आपल्याला अपीलाची तारीख देतात आणि त्या दिवशी अपील घेत नाही. जर आपण अपील घेतलं नाही तर आपण त्यांच्या आता मी तुम्हाला सांगितलं ना जिथं जिथं जनमाहिती अधिकारी अपील अधिकारी चूक करतात, कायद्याचा भंग करतात, नियमाचा भंग करतात, तिथं तिथं त्यांच्याकडे त्यांना आणि त्यांच्या वरिष्ठाला आपण तक्रार द्यायची. आपण किमान तक्रार तर द्यायलाच पाहिजे. समजा अपील नाही घेतलं तर त्यांना सांगायचं की मी अपीलासाठी आलो होतो, माझा जाण्याचा प्रवास खर्च झाला, माझा दिवस फुकट गेला, मी तुमची वाट पाहत राहिलो, तुम्ही सुनावणी घेतली नाही, याच्यामुळे माझं हे झालेलं जे नुकसान आहे ते नुकसानीला तुम्ही जबाबदार आहात आणि हे झालेल्या नुकसानाबद्दल आणि तुम्ही वेळेवर माझी सुनावणी न घेतल्याबद्दल मला त्याचा खेद वाटतो. तरी असं काम तुमच्याकडून पुन्हा होऊ नये आणि दुसऱ्या कुणाही जागरूक नागरिकाला तुम्ही असा त्रास देऊ नये याच्यासाठी मी तुमच्याकडे हे तक्रार पत्र देतोय आणि तुम्ही इथून पुढं असं वेळ देऊन आमची नुकसान आणि आमची हे करू नका असं आपण एखादं पत्र देऊनच जायचं. पत्र आपण प्रत्येक ठिकाणी आक्षेप नोंदवायचा, लेखी पत्र द्यायचं, त्याची रिशोड कॉपी घेऊन जायची. आणि आता तुम्हाला जर निकाल दिला आणि तुम्हाला निकाल मान्य नसेल तर तुम्ही जेव्हा द्वितीय अपील करता तेव्हा हे सगळा घटनाक्रम लिहा की माझ्याकडून जाणीवपूर्वक पहिली सुनावणी घेतली नाही, मी आलो तेव्हा, नंतर मला न कळवता सुनावणी घेतली आणि हा जो निकाल दिलाय तो निकाल मला मान्य नाही, त्याने मी समाधानी झालेलो नाही, त्यामुळे मी खेदपूर्वक दुसरा अपील करत आहे. त्या अपिलामध्ये हे नोंदवून द्यायचं. दुसऱ्या अपिला हा बोला. ओके सर. सर नमस्कार. नमस्कार बोला. हॅलो. हॅलो सर. अपील जेव्हा चालवलं जातं सुनावणी तर संस्था चालक किंवा इतर शिक्षणाधिकारी यांना बोलवलेलं असतं, ते हजर राहत नाही सर आणि त्या उपस्थितीमध्ये गैरहजर नोंदवून घेतात. मग ह्या गैरहजर राहणाऱ्या व्यक्तींवर काही कारवाई होऊ शकते का? हा बघा, जेव्हा 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 अपिलाला संस्था चालक किंवा शिक्षक किंवा कोणी जो आपल्या समोरचा पार्टी असतो तो जेव्हा गैरहजर राहतो तेव्हा आपल्याला जेव्हा आपलं माहितीनं समाधानही होत नाही. बघा आपण मात्र हजर राहतो, ते गैरहजर राहतात आणि आपल्या बाजूने व्यवस्थित निकालही मिळत नाही. त्यावेळेस आपण दुसरं अपील करतो, वर अपील करतो आयुक्ताकडे जेव्हा अपील करतो तेव्हा आपण आपल्या अपिला अर्जामध्ये त्या 2-4 ओळी नमूद करायच्या की मी अपिलाला हजर होतो, मी आणि समोरचे मी ज्यांना माहिती मागितलेली आहे, ज्यांनी माहिती नाकारलेली ते जनमाहिती अधिकारी किंवा त्या कार्यालयातील संबंधित कुणी आणखीन शिक्षण अधिकारी, तुम्ही आता ज्यांची नावं सांगितली असे लोक उपस्थित नव्हते. म्हणजे कायद्याचा त्यांना आदर सुद्धा नाही, ते उपस्थिती नव्हते आणि त्यांनी उपस्थित न राहण्याबद्दल काही कळवलेलं नव्हतं आणि ही गोष्ट हे दर्शवते की त्यांना काहीतरी माहिती लपवायची आहे किंवा त्यांना समोरून माहिती द्यायची नाहीये. त्यामुळं दुसरा अपील चालवताना जेव्हा आयुक्ताच्या लक्षात येईल की हे प्रथम अपीलाला उपस्थित नव्हते तेव्हा आयुक्त त्यांना आणि दुसऱ्या अपीलाला जेव्हा उपस्थित असले तर तो लक्षात घेईल की हे ना काहीतरी लपवत आहेत, हे व्यवस्थित कायद्याचं अनुपालन करत नाहीत, हे आपण आयुक्ताच्या ध्यानात आणून द्यायचं, लक्षात आणून द्यायचं. त्याच्यामुळे आपल्या निकालावर परिणाम होतो. छोट्या छोट्या चुका जरी आपण आयुक्ताच्या लक्षात आणून दिले ना समोरच्या पार्टीच्या, तरी सुद्धा निकाल आपल्या बाजूने लागण्याला थोडं बळ मिळतं, थोडं समर्थन मिळतं. मी त्यांच्याकडनं उपस्थिती पत्र घेतलं सर सुनावणीच्या दरम्यान, तर त्यांनी कुशल गैरहजर लिहिलं. मी त्यांना विचारलं हे गैरहजर राहिले तर मग आजची सुनावणी न घेता पुढे घ्या, तारखा देऊन त्यांचा अर्ज घ्या, तर ते म्हणे ते हजर नाही राहिले, आम्ही तुम्हाला उपस्थिती पत्रक दिलेलं आहे. हा ठीक आहे ना. मग मी काय म्हणतो माहिती आहे का, सुनावणी परत घ्यायची का सुनावणी एकदाच घ्यायची हा अपिले अधिकाऱ्याचा निर्णय आहे. ते उपस्थित नाहीत तर तरीही त्याला जशी वाटली ना त्याला वाटलं अपिले अधिकाऱ्याला की असा निर्णय द्यायचा, तो त्याचा अधिकार आहे. आपण दुसरा अपील करताना ह्या सगळ्या घटनाक्रम त्याच्यामध्ये द्यायचा. हॅलो, याच विषयावर सर बोलायचं. बरोबर चालेल सर, धन्यवाद. हॅलो 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 हा बोला कडू सर बोला. याच विषयावर बोलायचं असं आहे की जे अपिली अधिकारी आहे ते टिप्पणी ठेवतील का तशी? सॉरी
टिप्पणी ठेवणार ना ते, कारण आपलं आता ते टिप्पणी करतील का नाही हा नाही. हो, निकाल पत्रामध्ये मात्र त्यांना सांगावं लागेल की हा गैरहजर होता, हे समोरचे जे त्यांना बोलवलं होतं त्यांनी माहिती घेऊन जनमाहिती अधिकारी गैरहजर होते असंच लिहावं लागेल त्यांना. त्याच्यामध्ये काय त्यांनी लिहिलं, कारण काय ती एकच आहे ना, ते सांगतील बरोबर. हो, ते त्यांना बघा, म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याला प्रथम आपले अधिकारी सांभाळूनच घेतात. ते आंदरशे एकही आहे दोन, हा ते सांभाळून घेतात. परंतु आपण अलर्ट राहायचं, सांगायचं सर गैरहजर आहे तर गैरहजरच लिहावं लागेल त्याच्यात तुम्हाला. नमस्कार, मी चिपळूणवरून बोलतोय. हॅलो सर. हा बोला. हा सर, नमस्कार सर, मी डॉक्टर साळवे बोलतो. बोला ना साळवे पुण्याहून. छान आहे सर आपलं, अगदी मी ऐकतोय अगदी सर्व एक कलम. सर माझा एक प्रश्न आहे की समजा पुण्याचा आपला ऍड्रेस आहे, इथं पुण्याला राहतोय आणि आपल्याला नागपूरहून माहिती घ्यायची आहे, नागपूर त्या भागातून, आणि माहिती जर समजा आपल्याला त्या माहितीनं आपल्याला समाधान झालं नाहीये तर आपण मग अपील कुठे करायचं, त्या नागपूरच्या खंडपीठाकडे करायचं का कसं आहे? ज्या क्षेत्रातली आपण माहिती मागितली त्याच क्षेत्रामध्ये अपील करायचं आहे. असं पण मी माहिती समजा नागपूरहून मागितली, नागपूरच्याच खंडपीठामध्ये आपण अपील करावं लागेल. सर पूर्वी असं नव्हतं सर पूर्वी असं नव्हतं. पूर्वी ज्या ठिकाणी अर्जदार राहतो त्या क्षेत्रातल्या आयुक्ताकडे आपल्याला पूर्वी अपील करता येत होतं. परंतु 2005 पासून 2000 मला वाटतंय 9 पासून हे काम चालू होतं. पण 9 मध्ये मुख्य माहिती आयुक्तानं एक पत्रक काढलं आणि त्यांनी असं सांगितलं की ज्या क्षेत्रातल्या जनमाहिती अधिकाऱ्याची तुम्ही माहिती घेतलेली, समजा तुम्ही नागपूरची माहिती घेतली तर तुम्हाला द्वितीय अपील करायचं असेल तर नागपूर विभागातल्याच आयुक्ताकडे करावं लागेल. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी ज्या क्षेत्रात अर्जदार राहत होता त्या क्षेत्रात अपील करता येत होतं. परंतु तो निर्णय फिरवला आणि हा निर्णय खरं तर अर्जदाराच्या विरोधातला निर्णय आणि जनमाहिती अधिकारी आणि अपील अधिकाऱ्याच्या सोयीचा निर्णय त्यांनी त्यांची सोय करून घेतली सर. बरं सर, नमस्कार, मी योगेश पेडामकर बोलतोय चिपळूणवरून. बोला योगेश बोला. नमस्कार सर, मी एक आपल्याकडे चॅटबॉक्स मध्ये एक मेसेज केलाय प्रश्न मांडून चॅटबॉक्स मध्ये, आणि तो एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे, आपले खेडचे चिपळूण खेड त्याचे कुळे म्हणून सर आहेत आपले आरटीआय कार्यकर्ता. तर मध्ये मी जे फलक लावलं होतं, जे त्या फलकाविषयी बातमी वगैरे मी आपल्या ग्रुपवर वगैरे पाठवलं, जे कायदेशीर बाबीने ते त्यांना फलक काढावं लागलं. परंतु कुळे यांचं फलक पंचायत समितीतून काढलं नाही. त्याच्यासाठी मी माझा वैयक्तिक आपल्या पत्राचा पत्रव्यवहार केला, परंतु या संदर्भात त्यांना कुठलाही न्याय मिळाला नाही. त्यांना मी माझ्या पद्धतीने न्याय देतोय, परंतु आपली जी रत्नागिरी जिल्ह्याची जी कमिटी आहे त्यांना त्याबाबत त्याच्यासाठी काय आपण पत्रव्यवहार करू शकतो का, किंवा त्यांना निवेदन आपण देऊ शकतो का, हा माझा दुसरा प्रश्न असेल. आणि पहिला प्रश्न आपला मेसेज मध्ये, मेसेज मधला प्रश्न पहिल्यांदा असतो. मी माहिती अधिकार केल्यानंतर आपण मेल आयडी देतो, तरी पण जन माहिती अधिकारी मेल न करता 30 रुपये भरा आणि माहिती घेऊन जा असे सांगतात. त्यावेळी प्रवास खर्च 200 असेल तर अशा वेळी आपली भूमिका काय असावी किंवा आपण त्यावर पर्याय काय निवडावा. योगेश पेडामकर. मी काय म्हणतो माहिती आहे का, जी माहिती संगणकात आहे आणि जी माहिती मेल न पाठवता येईल. आता बघा इथं जनमाहिती अधिकाऱ्याच्या सद्भावनेचा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने उपस्थित होतो. त्याची सद्भावना चांगली असेल, तो चांगला असेल तर तो म्हणेल मी मेलवर पाठवून देतो. परंतु त्याला तुमची अडवणूक करायची, तो काय म्हणेल माहिती आहे का, नाही माझ्याकडे ही दस्तावेज स्वरूपात अभिलेख स्वरूपात माहिती आहे आणि ती तुम्हाला काय आता 30 रुपयाची माहिती आहे, म्हणजे ती 15 पानं माहिती असेल तर ती 15 पानं तुम्हाला घेऊन जावी लागतील. तर आपण 200 रुपये खर्चून जाण्यापेक्षा आपण त्यांना म्हणू शकतो की 30 रुपयेही देईल मी, पोस्टाचे 50 रुपयेही देईल, तू ती माहिती मला पोस्टानं पाठवून दे. हा त्याच्यातला एक पर्याय असू शकतो. किंवा मग आपण आपला माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघच अशासाठी बनवलाय की एकमेकाला आपलं सहकार्य झालं पाहिजे. तुम्हाला तिथं 200 रुपये खर्चून जाण्यापेक्षा त्या भागात एक 10-20 रुपये खर्चून जर आपला एखादा माहिती अधिकार कार्यकर्ता जात असेल आणि ती माहिती जर हस्तगत करून घेत असेल तर आपण तसा प्रयत्न केला पाहिजे. आपण आपलं नेटवर्कच त्याच्यासाठी, आपण जे आपले जे महाराष्ट्रभर नेटवर्क आहे त्याचा आपण वापर करून आपण आपलं काम सोपं करून घेतलं पाहिजे, मला असं वाटतं. आणि दुसरा जो तुम्ही आता प्रश्न विचारलाय की रत्नागिरीची टीम, ते मला तुम्ही पर्सनल बोला, काय तुमची अडचण आहे काय नाही अडचण आहे. रत्नागिरीमध्ये आता खूप सक्रिय टीम आहे. समीर शिरवाडकरांची तुम्ही भेट घ्या, तुमची चांगली ओळख करून घ्या आणि काही अडचण आली तर मला बोला, मी त्यात समन्वय करून एकमेकाला सहकार्य करण्यासाठी सगळ्यांना मी प्रोत्साहन देईन. धन्यवाद.
सर नमस्कार. हॅलो. हा बोला. हॅलो. हा सर मी माणगावरून बोलतोय, रायगड माणगावरून. हा बोला ना. हा सर मी लघु पाटबंधारे खात्यामधून अपिली अर्ज केला होता. तर मला अपिली अधिकाऱ्यांनी 4-5 वेळा पत्र व्यवहार केलं की आम्हाला आज वेळ नाही, तुम्हाला पुन्हा आम्ही तारीख कळवू, पुन्हा तारीख कळवू, असं 4-5 मला पत्र व्यवहार केले. याच्या पुढे आम्ही सर कसं करायचं? हा आता बघा, प्रथम अपील 30 दिवसामध्ये निकाली काढायचे. ते आता उद्या आपण जेव्हा अपिली अधिकाऱ्याचे कर्तव्य काय त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत. प्रथम अपील 30 दिवसामध्ये निकाली काढायचे. समजा त्याने 30 दिवसात नाही निकाली काढलं तर पुढे आणखीन त्यांना एक्सटेन्शन 15 दिवसाचं मिळणार आहे, म्हणजे 45 दिवसात निकाली काढायचे. परंतु पुढचं एक्सटेन्शन घेतल्यानंतर 30 दिवसापेक्षा जास्त अवधी घेतल्यानंतर का उशीर झाला मला घेण्यासाठी, ह्याचं कारण त्या अपिलामध्ये लिहायचंय की मला निवडणुकीच्या कामात होतो, मी कोरोनाच्या कामात होतो, किंवा अतिवृष्टी झाली होती तर मी पंचनामे करण्याच्या महत्वाच्या कामात बिझी होतो, काहीतरी कारण द्यावं. कारण लिहून 45 दिवसात, आणि कारण न सांगता 30 दिवसाची तर ठरलेली मुदत आहे. 30 दिवसाचं अपील घेतलं तर आपलं काही म्हणणं नाही. परंतु 30 दिवसाच्या मध्येही तुम्हाला 4-5 वेळा पत्र देणं, किंवा 30 दिवसाचा वेळ संपल्यावरही तुम्हाला पत्र देणं, सांगणं की आता सुनावणी घेऊ, नंतर सुनावणी घेऊ, त्यात काय करायचं, 45 दिवसापासून वाट पाहिजे. 45 दिवस झाले की 46-47 दिवशी आपण दुसरा अपील करून टाकायचं आयुक्ताकडं, आणि आयुक्ताकडच्या अपिलामध्ये हे सगळे पुरावे जोडायचे. मला एवढे पत्र दिले, इतक्यादा मला सुनावणीसाठी त्याने आश्वासन दिलं, सुनावणी घेतली नाही, वेळ पाळला नाही, नियम पाळला नाही, यांना माहिती अधिकार कायद्या पाळण्याविषयी हे लोक गंभीर नाहीत, हे अपिली अधिकारी यांना कायद्याविषयी सद्भावना नाही, आणि आमच्या विनंती अर्जाची त्यांनी विनंतीचा कसलाही मान ठेवलेला नाही, काय असे 4 ओळी लिहायच्या आणि त्या अपिलामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नमूद करायच्या. मग मला वाटतं की आता आपण लास्ट कुणाला आहे का बोलायचे का, लास्टचा प्रश्न? मला वाटतं की आता प्रश्न संपलेले आहेत बरेचसे, आणि आपण उद्याच्याला कलम 7ची माहिती घेऊ. सगळे जण जे उपस्थित राहिले त्या सगळ्यांचे आभार, आणि आजचं प्रशिक्षण संपलं असं मी जाहीर करतो.